स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबतची आजची सुनावणी ही पुढे ढकलली। आता शुक्रवारी होणार पुढची सुनावणी। आजच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक प्रक्रियेला कोणतीही स्थगिती नाही। निवडणुका होऊ द्या, पण त्या आमच्या आदेशांच्या अधीन। सुप्रीम कोर्टाचे आदेश। तर 57 ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे, तेव्हा गरज पडली तर मोठ्या खंडपीठाची स्थापना करू, सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट। सुप्रीम कोर्टाच्या पुढील सुनावणीपर्यंत महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा करणार नाही। निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टाला ग्वाही। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं राज्य निवडणूक आयोगाला पत्र। महानगरपालिका प्रारूप मतदार याद्यांच्या हरकतींची मुदत 15 दिवसांनी वाढवली। पत्राद्वारे काँग्रेसची मागणी। खासदार सुप्रिया सुळेंचं राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र। उमेदवारांच्या बिनविरोध प्रचलनाबाबत सुळेंकडून चिंता व्यक्त। उमेदवारांना धमकावणं आणि दबाव टाकण्याचे प्रकार सुरू असून हे लोकशाही मूल्यांच्या दृष्टीने अनुचित, सुळेंच्या पत्रामध्ये उल्लेख। पिंपरी चिंचवड महापालिका आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांबाबत महाविकास आघाडी आक्रमक। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर प्रतिकात्मक मतदार याद्या जाळून पालिकेच्या निवडणूक विभागाचा निषेध। कोणालाही मतदान करा, पण आई शपथ सांगतो कमळाला मतदान करू नका। रासपच्या महादेव जानकरांचं मतदारांना आवाहन। भाजप जातीमध्ये भांडणं लावणारा पक्ष असल्याचंही जानकरांचा हल्लाबोल। परळीमधील प्रचार सभेमध्ये वाल्मिक कराडची आठवण काढणाऱ्या धनंजय मुंडेंवर विरोधकांची टीका। क्रूर प्रवृत्तीची आठवण काढणाऱ्यांना पक्षातून काढा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। खासदार विशाल पाटलांची आमदार गोपीचंद पडळकरांवर टीका। आधी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन भाई भाई म्हणणारे आता स्वतःला मंत्रिपद आणि कॉन्ट्रॅक्ट मिळावं यासाठी आपण किती हिंदुत्ववादी आहोत हे दाखवतायत, अशी टीका। बीड नगरपालिकेसाठी 35 वर्ष तुम्ही त्यांना संधी दिली, आता मला फक्त 5 वर्ष संधी द्या। अजित पवार यांचं बीडमध्ये झालेल्या सभेतून मतदारांना आवाहन। बीडच्या विकासासाठी जीवाचं रान करेन असंही वक्तव्य। बीड आणि नांदेड जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी अजितदादांनी सभा घेतली। यावेळी अंबाजोगाईतील भाषणामध्ये अजित पवारांची जीभ घसरली। पालकमंत्री जनतेच्या पाठीशी असले तरी जनता अरेरावी पालकमंत्र्यांच्या पाठीशी राहणार नाही। महादेव जानकरांचा जयकुमार गोरेंना टोला। जनता सुप्रीम आहे, पालकमंत्री सुप्रीम नसल्याचाही जानकरांचा टोला। लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार राणा जगजितसिंग पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील प्रचारात सक्रिय। धाराशिवमध्ये भाजप शिवसेना युतीमध्ये तणाव असतानाही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा नगरपरिषद अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिल्याचा मल्हार पाटलांचा दावा। शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उद्यापासून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपाठोपाठ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील प्रचाराच्या रिंगणात। मनमाडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नगर परिषदेचे उमेदवार नितीन वाघमारे यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। प्रभाग 10 मधून जाहीर केली होती ठाकरे गटाकडून उमेदवारी। उरण नगर परिषदेसाठी बाहेरून मतदार आणले जात आहेत। मविया उमेदवार भावना घाणेकर यांचा सत्ताधारी महायुतीवर आरोप। बोगस मतदार आले तर जशास तसं उत्तर देणार, भावना घाणेकरांचा इशारा। 35 वर्ष तुम्ही क्षीरसागरांना संधी दिली, मला 5 वर्ष द्या। अजित पवारांची बीडकरांना भावनिक साद। राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केलेल्या योगेश क्षीरसागर यांच्यावरही टीका। नागपूरच्या सावनेर नगरपालिकेमध्ये उच्च शिक्षितांना उमेदवारी। कुणी इंजिनियर तर कुणी घेतले MBAचे शिक्षण। नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजना मंगळेंनी सोडली महामेट्रोची नोकरी। नगरपंचायत आणि नगर परिषदेतील अपक्ष उमेदवारांना उद्या चिन्हांचं वाटप होत असल्यामुळे अजूनही प्रचाराला सुरुवात नाही। केवळ 4 दिवस प्रचाराला मिळणार असल्यामुळे अपक्ष उमेदवारांची नाराजी। अशोक चव्हाणांवर गल्लीत फिरण्याची वेळ आली। प्रताप पाटील चिखलीकरांचा हल्लाबोल। तर काँग्रेसनं काय कमी केलं? अशोक चव्हाण काँग्रेसला बेईमान का झाले याचा त्यांनी खुलासा करावा, चिखलीकरांचं आवाहन। परभणीच्या जिंतूर नगर परिषद निवडणुकीमध्ये उच्चशिक्षित तरुण निवडणुकीच्या रिंगणात। मूलभूत सुविधांसह लोकांना सेक्स एज्युकेशन देणार, जाहीरनाम्यातून आश्वासन। दिग्गजांसमोर जिंतूरमध्ये मोठं आव्हान। शिंदेंच्या शिवसेनेकडून मुक्ताईनगरमध्ये गुंडगिरी आणि दडपशाही केली जाते। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंचा आरोप। मुक्ताईनगरमध्ये युती करायला तयार, मात्र व्यक्तिगत नावाला टार्गेट करून मंजूर कामं थांबवली जात असल्याचा रक्षा खडसेंचा आरोप। जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव नगर परिषद निवडणुकीसाठी शहरामध्ये बनावट ओळखपत्र तयार करण्याचं काम सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेचे मंत्री माजी खासदार उन्मेष पाटील यांचा आरोप। मतदान केंद्रांबाहेर कॅमेरे बसवण्याची मागणी।
बीड नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदासाठी 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। 24 वर्षांच्या दिव्यास्वामी नगराध्यक्षपदासाठी सर्वात तरुण उमेदवार। मात्र अपक्ष उमेदवारांना निवडणूक विभागाकडून कोणतेही चिन्ह मिळालेलं नसल्यामुळे व्यक्त केली नाराजी। बदलापूरमध्ये एकाच घरामध्ये राहणाऱ्या 6 जणांना शिवसेनेचं तिकीट। शिवसेना शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यासह पत्नी, भाऊ, मुलगा, भावजय आणि पुतण्याला उमेदवारी। तिकीट वाटपावरून भाजपची टीका। ज्यांनी विधानसभेला आमच्याबाबत जाणून बुजून चुकीचं काम केलं त्यांचा सत्यानाश आणि वाटोळ होऊ दे, श्रीवर्धनमधील प्रचार सभेमध्ये मंत्री भरत गोगावले यांचं वक्तव्य। सत्ता केंद्र हे कायम बारामतीमध्ये असल्याने बारामतीचा विकास झाला, असा विकास राज्यातील इतर नगर परिषदांचा का झाला नाही? भाजप नेते आणि मंत्री मेघना बोर्डीकरांचा अजित पवारांना सवाल। अमरावतीच्या धामणगावमध्ये भाजप काँग्रेसमध्ये थेट लढत। 15 वर्षांमध्ये कागदोपत्री विकास झाला, काँग्रेसचा उमेदवारांचा आरोप। तर विकास झाला म्हणूनच जनता निवडून देतेय, भाजप उमेदवारांचं प्रत्युत्तर। परभणीच्या जिंतूरमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अटीतटीची लढत। सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये भ्रष्टाचार करून निवडणुकीमध्ये पैसा खर्च केला जातोय, माजी आमदार विजय भांबळे यांचा भाजपवर आरोप। गोंदिया शहरातील रस्त्याच्या समस्या सोडवून स्वच्छ गोंदिया बनवायला हवा। गोंदियातील वेगवेगळ्या समस्यांचा नागरिकांनी वाचला पाढा। तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याची अपेक्षा। कराडला नगरपालिका निवडणुकीमध्ये आगळावेगळा उपक्रम। नगराध्यक्षपदाचे सर्व 9 उमेदवार एकाच व्यासपीठावर। ज्येष्ठ नागरिकांनी राबवला अनोखा उपक्रम। तोतया IAS महिलेचा 6 महिने संभाजीनगरमध्ये मुक्काम। अफगाणी बॉयफ्रेंड, पाकिस्तानी भावासाठी भारताचा व्हिसा घेण्याचा प्रयत्न, बनावट कागदपत्रांचा वापर करत लॉबी। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल। निष्पक्ष चौकशी करून डॉक्टर गौरीच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं आश्वासन। TETसह सेटचाही पेपर फोडला, अटकेतील गायकवाड टोळीची कबुली। कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून 10 जणांना अटक, 50 ते 60 जणांकडून पैसे घेतल्याचं समोर। पालघरच्या मोखाड्यामध्ये बाळंतिणीला रुग्णवाहिका चालकानं अर्ध्यावरच सोडलं। माथेची चिमुकल्यासह 2 किलोमीटर पायपीट, संबंधितांवर कठोर कारवाई करणार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रामदास मराड यांची माहिती। सांगलीतल्या कुपवाड मिरज रस्त्यावर 2 दुचाकींची समोरासमोर भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी। भंडाऱ्यामध्ये कारच्या धडकेमध्ये दुचाकीवरील दोघांचा मृत्यू। पवनी महामार्गावरील अड्याळमधली घटना, कार चालकाविरोधात गुन्हा दाखल। सांगलीतल्या कृष्णा नदीपात्रामध्ये मगरीचं दर्शन, पलूसच्या कृष्णा नदीपात्रामध्ये मगरीचा वावर। अनेक मगरी कृष्णा काठावर ताकारी पुलापासून हरिपूरपर्यंत आल्या। पुण्यातील औंध परिसरामध्ये बिबट्याचा वावर, नागरिकांनी मॉर्निंग वॉकच्या वेळी खबरदारी घेण्याचं वन विभागाचं आवाहन। वन विभाग आणि रेस्क्यू टीमकडून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी काल पार पडलेल्या सुनावणीत शीतल तेजवानीची दुसऱ्यांदा गैरहजेरी। मुदतवाढीच्या मागणीनंतर खरगे समितीसमोर हजर होण्यासाठी 4 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। राज्यभर गाजलेल्या उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाडला बार्शी सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। 9 सप्टेंबरला उपसरपंच बर्गेंनी केली होती आत्महत्या। शिर्डी जवळच्या साकुरी शिवारामध्ये अचानक गर्दी। सुरेंद्र सांड यांच्या शेतातील वृक्षाच्या फांदीवर साईबाबांची प्रतिमा उमटवल्याचा व्हिडिओ व्हायरल। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। शिर्डी आणि परिसरामध्ये साईबाबांच्या नावावर चमत्कार पसरवण्याचे प्रकार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आवाहन। अफवा पसरवणाऱ्यावर कारवाई करण्याची देखील मागणी। आसाममधील नरेश महांता आणि कावेरी महांता या दाम्पत्याकडून सुवर्ण लॉकेट साईचरणी अर्पण। ओम अक्षर असलेलं पेंडंट साई संस्थानाला दान। सायबर किंवा इतर गुन्ह्यांमध्ये सिम कार्ड वापरल्यास मूळ मालकालाही कायदेशीररित्या जबाबदार धरणार, दूरसंचार विभागाचा कडक इशारा। भाजीपाल्याचे दर 2 महिन्यांपासून गगनाला। शेवग्याची शेंग 400 रुपये किलोवर। नवीन पीक आलं नसल्यामुळे दर चढेच। वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक घटल्यामुळे दरात दुप्पट वाढ। अयोध्येतल्या राम मंदिरावर डौलानं फडकला धर्मध्वज।
विधिवत पूजेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण, सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवतांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती. राम मंदिराच्या शिखरावर फडकलेला धर्मध्वज सुमारे 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद. ध्वजावर सूर्यनारायण, ओम आणि कोविदार वृक्ष या प्रतीकांना विशेष स्थान. कित्येक पिढ्यांनी सहन केलेले घाव आज भरले. हा धर्मध्वज शतकानुशतकं पाहिलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेचं प्रतीक. ध्वजारोहणानंतर पंतप्रधान मोदी यांच्या भावना. रामराज्याचा ध्वज आता पुन्हा एकदा फडकतोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे उद्गार. अशोक सिंघल यांच्या लढ्याला खऱ्या अर्थानं यश मिळाल्याचं वक्तव्य. राम मंदिरावरील ध्वजारोहण सोहळा ही एक मोठ्या यज्ञाची पूर्णाहुती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भावना. लाठी गोली खाएंगे, मंदिर वही बनाएंगे नाऱ्याचाही भाषणामध्ये उल्लेख. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.